हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विदूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा धरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. तदा शिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. अध्यात्म ज्ञान नित्यस्त्वम तत्वज्ञानार्थ लक्षणम. अध्यात्म ज्ञान नित्यस्त्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. तत्वज्ञानार्थ दर्शनम. तत्वज्ञानाच्या दर्शनासाठी अध्यात्म ज्ञानाचा नित्य अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास कसा करायचा? कालच्या श्लोकामध्ये फार छान नुक्के सांगितले आहेत भगवंताने. काय नुक्का सांगितलंय? भगवंता व्यतिरिक्त अन्य कशाचाही विचार करावयाचा नाही. भगवंता व्यतिरिक्त दुसरं कशाचाच विचार नाही करायचा. आणि मी वाचुनी काही आणि गोमटे नाही ऐसा निश्चयोची तीही जयाचा केला. माझ्याशिवाय म्हणजे परमेश्वराशिवाय ज्याला दुसरं काही चांगलं वाटत नाही त्याने निश्चय केला आहे. नाही तर विषयही चांगले वाटतात आहे, सुखही चांगलं वाटत आहे, दुःखही नकोस वाटत आहे. अरे परमेश्वराचं चिंतन म्हणजे एका परमेश्वराचंच चिंतन करायचं, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही चांगलं वाटता कामा नये. मग कोणाला स्वर्ग सुख बरं वाटतंय तर ते तसं नाही चालत. पाहायचं असेल ना तरी फक्त एकच बघता आलं पाहिजे आणि तेवढं एक बघण्याची कसब म्हणजे हातोटी साधकांनी आत्मसात करून घेतली पाहिजे. आणि मी वाचुनी काही आणि दुसरे न लगे काही ऐसा निश्चयोची तीही जयाचा केला. आणि मी वाचुनी काही आणि गोमटे नाही दुसरं काही सुंदर नाही भगवंताशिवाय. ही दृष्टी तयार झाली आहे का माझी? ऐसा निश्चयोची तीही जयाचा केला. त्या माणसाला या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत. नाहीतर नित्य स्वरूपाचं अध्यात्म ज्ञान त्याला कसं प्राप्त होणार आहे? माऊलीने याच्यासाठी एक सुंदर ओवी दिली आहे. बाई पाणीयाची भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिक येरवी ते पाणी. पाण्याची भूमिका कशी आहे की लहरीच्या रूपामध्ये जे तळपत आहे, जे लोकांना दिसत आहे ते सुद्धा पाणीच आहे. लौकिक लोक भलेही त्याला लहरी म्हणो, त्याला तरंग म्हणो, पण वस्तुतः ते पाणीच आहे. पाणी स्वतःला लहरी किंवा तरंग समजून घेत नसतं.
असा सगळ्या वस्तूंमध्ये परमात्मा दिसणं, याला अध्यात्म ज्ञान असं म्हणतात. म्हणून मईच्या अनन्य योगे, असा सगळीकडे परमात्मा आम्हाला दिसू शकतो का हो, असाही एक प्रश्न आम्हाला विचारता येऊ शकतो. पण दिसायला पाहिजे. असं कसं दिसणार हो? हा, याचं उत्तर सांगायला पाहिजे. असा कसा दिसणार हो, याचं पण उत्तर सांगायला पाहिजे. आणि सगळीकडे परमात्मा दिसायला पण पाहिजे. एखाद्याला प्रसाद दिला, काय असतो त्या प्रसादात? बर्फी असते, पेढा असतो, चिरंजीवचे दाणे असतात आणि खडी साखर असते. किती वस्तू झाल्या? 4. पण त्याच्या हातावर त्या टाकल्यानंतर तो काय म्हणतो? मला प्रसाद मिळाला म्हणतो. बर्फी मिळाली म्हणतो का? चिरंजीवचा दाणा मिळाला म्हणतो का? खडी साखर मिळाली म्हणतो का? पेढा मिळाला म्हणतो का? म्हणजे त्याची बघण्याची दृष्टी त्याच्याकडे एक दृष्टी होते. म्हणून मईच्या अनन्य अनन्य दृष्टी तयार होता कामा नये. याला व्यभिचारी भाव असं म्हणतात. अन्य दृष्टी नसावी. प्रसादामध्ये वस्तू 4 असल्या तरी प्रसाद एकच आहे. ते एका वाचूनी आणे जिया भव स्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला. एका ज्ञानावाचून मग इहलोक परलोक असा जर बुद्धीने निश्चय केला असेल तर तो अज्ञानीच असतो. काही लोकांना स्वर्गाचं फार आकर्षण आहे. काही लोकांना मृत्यूलोक सोडायची इच्छा नाहीये. मृत्यूलोक सोडायची वेळ आलीच तर मग स्वर्गलोक तरी मिळावा असं वाटतं. पण ब्रह्मस्वरूप व्हावं असं वाटत नाही. कारण दोनही लोक सोडवता सोडवत नाही, सोडता सोडवत नाही. याला व्याभिचारी भक्ती असं म्हणतात. भगवंताशिवाय मला दुसरं काही दिसता कामा नये, भगवंताशिवाय मला दुसरं काही वाटता कामा नये, भगवंताशिवाय मला दुसरं काही भासता कामा नये. ही जबाबदारी माझी मला सांभाळायची आहे, लक्षात ठेवा. याला अव्याभिचारी भक्ती असं म्हणतात. आणि ही अव्याभिचारी भक्ती प्रत्येक भक्ताला करता आली पाहिजे. नव्हे, अव्याभिचारी भक्ती करणं हे भक्ताचं कर्तव्यच आहे. आणि त्यासाठी त्याला एकांत स्थळाचं सेवन करण्याची गरज आहे. त्याला एकांतात जाण्याची गरज आहे. बाजारामध्ये लोकांमध्ये ज्या वेळेला आम्ही जाऊ, ज्या वेळेला आम्ही रमू, ज्या वेळेला आम्ही आमचं अंतःकरण गमवू, त्या वेळेला आमची वृत्ती बहिर्मुख होणार, आमची वृत्ती बाहेर धावणारी होणार. आणि असं होऊ नये असं जर वाटत असेल तर सुरुवातीला एकांताची नितांत गरज आहे. एकट्यामध्ये राहण्याची फार 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 आवश्यकता आहे. पण एकट्यामध्ये राहत असताना माझं अंतःकरण कसं राहिलं पाहिजे? शांत राहिलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे. आणि केवळ केवळ भगवंताच्याच चिंतनात राहिलं पाहिजे. भगवंताचं चिंतन वेगळेपणाने करावं लागत नाही. ते मी आहे हे खरं चिंतन आहे. मयीच्या नन्य योगे भक्तिरव व्यभिचारिणी. अव्यभिचारी जी भक्ती आहे ती फार महत्वाची आहे. नाहीतर मग आम्हाला गुरुनी दिलेलं साधनही आहे आणि आम्ही उपवासही करत असतो, तापासही करत असतो, इकडेही जातो तिकडेही जातो, काय 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 अनेक प्रकार असतात. यज्ञही करतो, यागही करतो, यजनही करतो आणि याजनही करतो. हो, तुम्हाला गुरुनी दिलेलं साधन हो, पण आमचे जे आधीचे आहे ना ते आमचे तसेच चालू आहे. तुम्ही एवढे शहाणे झाले तर गुरूंकडे कशाला गेले? त्याला व्यभिचारी भक्ती असं म्हणतात. एकदा श्री गुरु
त्या वरद हस्त डोक्यावर आल्यानंतर श्री गुरु सांगतील तीच पूर्व दिशा, श्री गुरु सांगतील तेच आम्ही तेवढंच साधन, बाकीच्या गोष्टी आपल्या मनामध्ये आम्हाला उद्घृत करण्याची जरा सुद्धा गरज नाही, थोडी सुद्धा गरज नाही. आणि हे साधन करण्यासाठी एकांतासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही, नाहीतर मग व्यत्यय खूप येतात, अडचणी खूप येतात आणि मग साधनेत लक्ष लागत नाही आणि त्या अडचणी आमचं मन वेधून घेतात आणि आम्ही काय करतो, बाहेर भटकायला लागतो, बाहेर धावायला लागतो. वृत्तीच्या अनुषंगिक बोलतोय मी. वृत्ती जर बहिर्मुखी झाली, वृत्तीने जर बहिर्गमन केलं असेल तर केलेली जी साधना आहे ती व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये जरी दिसत असली 1 तास, तरी मन 5 मिनिटही जागेवर नसतं. अशी साधना फळाला येत नाही, अशी साधना फळाला येत नाही. आणि म्हणून मईच्या अनन्य योग्य, यासाठी एकांतात जाऊन साधन केलं पाहिजे, एकटं राहून साधन केलं पाहिजे. लोकांमध्ये साधन करण्याच्या भानगडीत पडू नये. म्हणून म्हणतात अरतीर जन संसदी, लोकांमध्ये रस रत होण्याची गरज नाही, रस घेण्याची गरज नाही. अरतीर, रती म्हणजे रममाण होणे, लोकांमध्ये रममाण नाही. लोकांचं फिकल माइंड असतं. आत्ता एक तर नंतर दुसरं, नंतर दुसरं तर नंतर तिसरं. लोकांचा माइंड हा अतिशय फिकल माइंड आहे. लोकांचा माइंड हा अतिशय चंचल माइंड आहे. आणि असा चंचल मनस्थितीच्या बाजारामध्ये आम्ही जर आमचं मन नेऊन ठेवलं तर ते मन सुद्धा चांचल्याला जास्त खतपाणी मिळतं आणि माझं मन मग स्थिर होत नाही. म्हणून एका ठिकाणी शांत ठिकाणी निवांत ठिकाणी साधन करावं. काका तर म्हणतात नवीन मंदिरांमध्ये जाऊ नये, जुन्या मंदिरांमध्ये जावं, कारण तिथे लोक येणं कमी झालं असतं. पडके असतात, जरा मोडके असतात, जरा पडायला आले असतात. अशा मंदिरांकडे लोकांचं दुर्लक्ष असतं, तिथे आपण जाऊन साधना करावी. निवांत बसायचं, शांत राहता येतं आणि साधन करता येतं. आणि जगाच्या संवादामध्ये, उठाठेवीमध्ये जास्त रस घेण्याच्या भानगडीत पडू नये. अरतीर जनसंसदी, हे पथ्य जर साधकांनी पाळलं तर मग भगवंत पुढचा श्लोक सांगतो आहे, अध्यात्म ज्ञान नित्यस्त्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. अध्यात्म ज्ञान नित्यस्वम. मग आता या श्लोकाला प्रारंभ करत असताना पहिलाच शब्द वापरलाय अध्यात्म ज्ञान. मग आता अध्यात्म म्हणजे काय इथे सुरुवात करूया आपण. अधि अधिक आत्मा बरोबर अध्यात्म. अधि म्हणजे शरीर, शरीरामधला आत्मा ज्याला बघावाचा वाटतो त्याला अध्यात्म करावं असं वाटतं असं म्हणतात. या व्यतिरिक्त बाकीचा सगळा धार्मिक उहापोह आहे, आध्यात्मिक नव्हे. विवाह धार्मिक कार्यक्रम आहे, व्रतबंध धार्मिक कार्यक्रम आहे, व्रत धार्मिक कार्यक्रम आहे, यज्ञ याग धार्मिक कार्यक्रम आहे. आध्यात्मिक कार्यक्रम
म्हणजे आत्म्याला शोधण्याचा केल्या गेलेला प्रयास. आत्मस्वरूपावर किंवा स्वस्वरूपावर केंद्रीभूत असलेल्या जे ज्ञान, त्याला अध्यात्म ज्ञान असं म्हणतात. अध्यात्म ज्ञानामध्ये लक्ष आत्मा असतो, अधिक आत्मा. शरीरामध्ये असलेल्या आत्म्याला अध्यात्म असं म्हणतात. इतर सर्व ज्ञानांपासून अध्यात्म ज्ञान नित्यत्व, इतर सर्व ज्ञाना व्यतिरिक्त अध्यात्म ज्ञान वेगळं असतं. मग आता इतर सगळं जे ज्ञान असतं ते व्यावहारिक ज्ञान असतं, ते बाह्य ज्ञान असतं, ते दृश्य ज्ञान असतं, ते विश्वाचं ज्ञान असतं. त्याला प्रमाद ज्ञान असं म्हणतात. प्रमेयामुळे निर्माण झालेलं जे ज्ञान त्याला प्रमाद ज्ञान असं म्हणतात. असं जे प्रमाद ज्ञान ते अध्यात्म ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून स्थूल ज्ञान हे अध्यात्माचं ज्ञान नव्हे. दुसऱ्याच्या खिशातल्या नोटीचे नंबर बरोबर ओळखणे म्हणजे अध्यात्म ज्ञान नाही. नाही आणि नाही. आत्म्यासंबंधी जे ज्ञान त्याला अध्यात्म ज्ञान असं म्हणतात. म्हणून व्यावहारिक ज्ञान हे बाह्य विषय आणि वस्तूंचं ज्ञान असतं, आणि अध्यात्म ज्ञान हे आंतरिक स्वरूपाचं ज्ञान असतं. बाह्य आणि विषय आणि वस्तू यांचं ज्ञान त्रयस्थतेने होत. एक तर ते सब्जेक्टिव्ह असतं, नाहीतर ते ऑब्जेक्टिव्ह असतं. आध्यात्मिक ज्ञान सब्जेक्टिव्हही नसतं आणि ऑब्जेक्टिव्हही नसतं. म्हणून विश्वातल्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ ज्ञानाला अध्यात्म ज्ञान असं म्हणतात. अध्यात्म ज्ञान म्हणजे ते मी आहे. पंचदशी मध्ये एक श्लोक आहे, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम एतदेकं परत्वं च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. हो, एकांतामध्ये असो, एकटे असो, लोकांमध्ये असो, तच्चिंतनम स्वरूपाचंच चिंतन झालं पाहिजे. अव्याहत मी स्वरूपाच्या विचारामध्ये राहिलो पाहिजे. अध्यात्म ज्ञान या नित्य शब्दाचं वर्णन चालू आहे. नाही तसं करता आलं तर दुसऱ्याला सांगत बसायचं, पण अध्यात्मच सांगायचं. अन्योन्यं तत्प्रबोधनम एतद एकम, फक्त हेच, परत्वम च, दुसरं काहीही नाही. ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. काही साधक मी असे पाहिले आहेत की जे अध्यात्माशिवाय दुसऱ्या गोष्टी करत नाहीत. पण असे लोक दुर्मिळ असतात, फार कमी असतात. त्यांना रेअर असं म्हणतात. ही क्वालिटी आपल्या अंतःकरणामध्ये प्रस्थापित करून घेणं ही फार मोठी साधना आहे. फार थोडे लोक असतात असे, जे ह्याशिवाय दुसरं काही बोलतच नाही. आणि आम्ही सगळं बोलतो, फक्त हेच बोलत नाही. आमच्याकडे पण असे लोक आहेत की जे फक्त अध्यात्मच बोलतात. फार मेहनतीने स्वतःच्या मनाला चुरगडून त्याला अध्यात्मामध्ये घोटून घेतला आहे. नित्यस्वम. डाळ असते, ती कुकर मध्ये शिजवल्या जाते, आणि शिजवल्यानंतर त्या डाळीमध्ये जे पाणी असतं त्या पाण्यानिशी त्याला एकत्र केल्या जात, आणि एकत्र केल्यानंतर त्याचं साधं वरण तयार होतं, ज्यात
फक्त मीठ टाकलं की ते एकदम चवदार लागतं. ह्याचं कारण ती डाळ आणि ते पाणी एक जीव झालं असतं. एक जीव म्हणजे काय? डाळ वेगळी डाळपणाने वेगळी राहत नाही आणि पाणी पाणीपणाने वेगळं राहत नाही. याला एक जीव असं होणं असं म्हणतात. इथे तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत् प्रबोधनम, याच्यामध्ये त्याचं चित्त आत्मस्वरूपाशी एक जीव झालं. डाळ आणि पाणी रगडून जसं एकत्र केलं गेलं असतं, एक जीव झालं. काही वरण डाळ वेगळी असते आणि पाणी वेगळं असतं, त्याला डाळफळ वरण असंही म्हणतात. पण काही असं असतं की जे एवढं एकजीव झालं असतं आणि त्याला घोटल्यानंतर वेगळं पाणी दिसत नाही. तसा स्वरूपाशिवाय ह्याच्या बोलण्यामध्ये वेगळेपणा कशानेही येत नाही. हा काही बोलला तरी स्वरूपच बोलतो. सुंदर प्राणी दिसला तरी भगवंताची आठवण येते. सुंदर बालक दिसलं तरी भगवंताची आठवण येते. सुंदर राजवाडा दिसला तरी भगवंताची आठवण येते. जे जे काही सुंदर दिसेल ते सगळं भगवत स्वरूप आहे, हा त्याचा निश्चय झाला असतो. एकदा लहानपणी माझ्या घरी, म्हणजे माझ्या वडील असताना, संत महंत बरेच येत असत घरी. खूप येत असत, भरपूर येत असत, वारंवार येत असत. नागपूरचे सीताराम महाराज आले होते. आणि माझा मुलगा रांगत होता. त्याला त्यांनी पाहिलं. रांगताना गोड दिसत होता, हसत होता. महाराज म्हणाले एका क्षणात की हा जर एवढा गोड दिसतो तर प्रत्यक्ष बालकृष्ण केवढा गोड असेल. पाहिला कोण? माझा मुलगा. क्षणभरात कुठे जाऊन पोचले? बालकृष्णानो. की हा मुलगा जर रांगत असताना एवढा छान आनंददायी वाटतो, तर माझा बालकृष्ण किती सुंदर दिसतो. ते दत्ताचे भक्त होते बरं, दत्त सांप्रदायिक होते. असं असताना सुद्धा त्यांच्या अंतःकरणात बालकृष्णाचा विचार, पण जगताचा विचार नाही केला, नाही केला, नाही केला. अध्यात्म ज्ञान नित्यस्त्वम. तुपाच्या संतत धारेप्रमाणे न तुटणारी आध्यात्मिक विचार शैलीची धारा, याला सजातीय वृत्ती प्रवाह असं म्हणतात. आमच्या अंतःकरणात दोन वृत्ती प्रवाह असतात. सजातीय म्हणजे स्वरूपाच्या जातीचा, आणि विजातीय म्हणजे स्वरूपाला सोडून असलेला. दोनच जाती आहेत, एक आत्मस्वरूपाची जात आणि एक स्वरूपा व्यतिरिक्तची जात. स्वरूपाच्या जातीचा अखंड प्रवाह अंतःकरणामध्ये विलसित करणे, विकसित करणे, प्रवाहित करणे साधकाचं साधन आहे. हो, अध्यात्म ज्ञान नित्यस्त्वम हे साधकाचं साधन आहे. आणि हे साधन यासाठी करायचं आहे की त्याशिवाय आत्मा कळत नाही. पण हे साधन आहे, यात सुद्धा विसर पडता कामा नये. नाही तर मग हीच सवय लागते आणि तत्वाचा विचार सुटून जातो. तत्व ज्ञानार्थ दर्शन हे कशासाठी करतोय? साधन हे साध्य नाही होऊ शकत. जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. मला येते तेवढं सांगायला बिघडत नाही, पण मला येते म्हणजे मला सगळं आलं असं समजण्यात गैर आहे.
आलेलं सांगितल्याने माझं जे झालं असतं ते माझं घट्ट होतं, ते माझं पक्क होतं, ते माझं मजबूत होतं, त्याची धुम्मस होते. अध्यात्म ज्ञान नित्यस्वम, सतत तोच प्रवाह, तोच प्रवाह आणि तोच प्रवाह. टीव्हीवर थोड्या वेळासाठी केव्हा तरी, नेहमी नव्हे, शेफ ची कॉम्पिटिशन पाहायला मिळाली. शेफ म्हणजे हॉटेलमध्ये जे अन्न तयार करतात ते. पांढरे वस्त्र घातले असतात, वरती काय तो ऍप्रॉन असतो आणि एक पांढरी टोपी असते. त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये त्यांना अशा वेगवेगळ्या वस्तू देऊन दिल्या, त्यातले पदार्थ करा. म्हणजे असं नाही की शिरा करायचा आहे तर रवा द्या, साखर द्या, दूध द्या, तूप द्या, असं नाही. त्यांच्या समोर असं टोपलीतून काहीतरी वेगवेगळ्या वस्तू काढायच्या आणि त्या ठेवून द्यायच्या, आणि जे काही काढलं त्यातून त्याला पदार्थ तयार करायचा आहे, करतात. त्यांच्या डोक्यात तोच विषय असतो ना सातत्याचा. ते कशातून काही पण रुचकर पदार्थ तयार करतात, अप्रतिम पदार्थ तयार करतात. याला शेफ लोकांची कॉम्पिटिशन असतो. तसं माझ्या अंतःकरणात नित्य आत्मस्वरूपाचं चिंतन राहिलं तर माझ्या समोर येणारा विषयरूप पदार्थ कोणताही असो, त्यातून मी आत्म्याचा निचोड, आत्म्याचं वर्म, आत्म्याचं स्वरूप, शब्द बरोबर नाही, व्याघात दोष होईल. आत्मा स्वरूप आहे, त्यातनं मी स्वरूपच शोधतो, त्यातनं मी स्वरूपच काढतो. आत्मस्वरूपावर केंद्रीभूत असणाऱ्या ज्ञानाला अध्यात्म ज्ञान म्हणतात. म्हणून कशातूनही अध्यात्म ज्ञान निर्मित होतं. हो, आणि ते स्वरूपाकार होतं. कारण अध्यात्म ज्ञान हे साध्य नाही, लक्षात ठेवा. अध्यात्म ज्ञान हे साधन आहे. नाही तर मग सारखं आम्ही अध्यात्मावरच बोलतो. पुन्हा सांगितलं की अध्यात्माशिवाय दुसरं काही बोलच नाही. याचाच अहंकार जर झाला, ते की नाही नेहमी अध्यात्मच बोलतात. ते की नाही काही सांगितलं तरी अध्यात्मच बोलतात. लोकांना म्हणू द्या, आपल्याला असा अहंकार होता कामा नये. आणि म्हणून हे साधन आहे, हे जर लक्षात ठेवलं तर मग अहंकार निर्माण होत नाही. म्हणून दोन साधक एकत्र आल्यानंतर त्यांनी अध्यात्म ज्ञानावरच चर्चा केली पाहिजे. अन्योन्यंत प्रबोधनम, आत्मस्वरूपाविषयी चर्चा झाली पाहिजे, आत्मस्वरूपाविषयी सुसंवाद झाला पाहिजे. सत्संग करून परस्परांच्या शंका निरसन झाल्या पाहिजे. ज्यांचा शिक्षकी पेशा असतो त्यांना हे करणं जास्त सोपं असतं. पण आपल्याला मिळालेलं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञानाबद्दल बोलतो आहे, हे आपल्या अवतीभोवतीच्या लोकांमध्ये प्रसारित करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यांनी माझं आत्मज्ञान पक्क होतं, माझं अध्यात्म ज्ञान पक्क होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे पुन्हा दुसऱ्याला शिकवण्याचा उपकार नाही करत आहे मी माझ्यावर उपकार करतोय त्याला सांगून. नाही तर मग मी त्याला सांगितलं, एक अहंकार तयार झाला, अध्यात्मात अहंकार तयार झाला की हानी आहे, अत्यंत नुकसान आहे, प्रचंड नुकसान आहे. सांगितल्याशिवाय तर राहायचं नाही. पण मी कोणी सांगणार आहे म्हणजे माझं अध्यात्म जमलं असं समजायचं नाही. कारण सांगणं हे साधन आहे आणि आत्मरूपता ही साध्य आहे. मला आत्मरूप व्हायचं आहे, म्हणून सुसंवाद करावा, म्हणून सत्संग करावा, आणि म्हणून
शास्त्राध्ययन करावं, परस्परांच्या शंकांचं निरसन करावं, शास्त्र चिंतन करावं, स्वरूप चिंतन करावं, स्वरूपाशी तदाकार व्हावं. पण याचं ध्येय किंवा लक्ष चुकता कामा नये. लक्ष्याला म्हणतात तत्वज्ञानार्थ दर्शनम. लक्ष काय आहे? लक्ष म्हणजे प्राप्तव्य. प्राप्तव्य काय आहे? तत्वज्ञान हे प्राप्तव्य आहे. तत्वज्ञान हे प्राप्तव्य कसं होईल? बाहेरची वस्तू मिळवणे तत्वज्ञान मिळवणे नव्हे, तत्वज्ञान रूप होणे, याला दर्शन असं म्हणतात. आम्ही देवळात जाऊन मूर्ती वेगळी आणि आम्ही वेगळे, हे दर्शन नव्हे, हे पाहणं झालं. तेच मी आहे हे कळणे, याला दर्शन असं म्हणतात. मग ज्ञानाचं दर्शन कसं होईल? तेच मी आहे असं झाल्याने ज्ञानाचं दर्शन होईल. लहान मुलं असतात, कधी ते चिवताई होतात, कधी ते काऊ दादा होतात, कधी ते मोर होतात, कधी ते वाघ होतात, कधी ते टांगेवाला होतात, कधी ते ऑटो चालवणारे होतात. पण ते नेमकं जे आहे एवढंच त्यांना कळत नसतं, बाकी तर सगळं ते होतात. तसं तत्वज्ञानार्थ दर्शनम, तत्व रूप होण्याचं राहून जाता कामा नये. मला एवढं आलं, मला तेवढं आलं, मला तेवढं आलं. आत्मस्वरूपाविषयी चर्चा करत असताना चर्चा हे साध्य नाही, साधन आहे, याचं भान राहण्याची गरज आहे. आणि ती आत्मरूपता मी आहे. आता जमलं का? सुसंवाद, परस्परांच्या शंकांचं निरसन करणे. जे जे आपण असे ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सखळ जन समर्थ. आणि आवृत्ती सुकृदुपदेशात ब्रह्मसूत्र काय म्हणतात? रात्रंदिवस याच ज्ञानामध्ये तल्लीन राहावे म्हणून व्यास म्हणतात आहे आवृत्ती रसकृदुपदेशात. त्याच गोष्टीची आवृत्ती करण्यामध्ये रस घेतला पाहिजे. आणि त्यांचे म्हणजे रसामृताचा उपदेश ब्रह्मसूत्र चौथ्या पादात सांगितलेलं आहे. पौनम पुण्येन श्रवणम कुर्या, पुन्हा पुन्हा श्रवण करायचं आहे. त्या ज्ञानाची पुनरावृत्ती झाली पाहिजे. अध्यात्म ज्ञान नित्यस्त्वम. पाकस्य वन्नीर वत ज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यती. पाकस्य वन्नीव ज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यती. वाचायचं कसं? पाकस्य वन्नी अवज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यती. ज्याप्रमाणे अग्नीशिवाय पाक म्हणजे स्वयंपाक होत नाही, अन्न तयारच होत नाही अग्नीशिवाय, धान्य राहतं ते अन्न नाही होत, तसं ज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही. विस्तवाशिवाय जसं अन्न शिजू शकत नाही, तद्वत ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. पाकस्य वन्नीव ज्ञानम विना मोक्ष न सिद्ध्यती. म्हणून साधू संत सारखे सारखे सांगतात, आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, याविण चावटी करू नका. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, याविण चावटी करू नका. म्हणून विरदेलच्या शाळेत लिहिलं होतं, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही, शुद्ध दुसरं काहीही नाही.
पण हे कशासाठी ज्ञान आहे याचा विसर पडतो. खूप हुशार असतात, ज्ञानी असतात, अभ्यासू असतात, प्रवचनकार असतात, कीर्तनकार असतात, पण तत्वज्ञानार्थ दर्शनम लेखकही असतात, पण तत्वज्ञानाच्या स्वरूपाकारतेसाठी हे आहे याचा विसर पडतो आणि मग पुन्हा हा विषय होऊन जातो. म्हणून या सगळ्या ज्ञानाचा, हे सगळ्या चिंतनाचा, आत्मसुख घेण्याचा उद्देश आत्मरूप होणे हा आहे, तत्वरूप होणे हा आहे. याला तत्वाचं दर्शन असं म्हणतात. आणि हे दर्शन नित्य घेतलं पाहिजे. वारी वर्षातून एकदा करतात, आत्मवारी रोज व्हावी, अखंड व्हावी, नित्य व्हावी, सतत व्हावी, सारखी व्हावी. आत्मज्ञान म्हणजे जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान. आत्मज्ञान म्हणजे जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान. तत्वज्ञानाच्या अर्थाचे नित्य निरंतर दर्शन म्हणजे अर्थ कळून घेणे, तो मी आहे असं समजणे. बघा, आपला अजून अर्धाही श्लोक झाला नाही. अध्यात्म ज्ञान नित्यस्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. तत्वरूप होण्यासाठी आहे. परमार्थात दर्शन हा द्रष्टा दृष्टी आणि दर्शन असा वेगळा नाही आहे. द्रष्टा दृश्य दर्शन असं त्रिपुटीत होणार जे दर्शन, त्याला आध्यात्मिक दर्शन म्हणत नाहीत, स्वरूपाकारता. म्हणून तत्वज्ञानार्थ दर्शनम या शब्दाचा अर्थ नित्य निरंतर तत्वस्वरूप होऊन राहणे म्हणजे जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान. आद्य श्रीमदाद्य शंकराचार्यांनी समजावून सांगितलंय, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटीभीही. कोट्यावधी ग्रंथामध्ये जे समजावून सांगितलंय ते मी तुला अर्ध्या श्लोकात सांगतो रे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव वनापरा. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटीभीही. कोट्यावधी ग्रंथात हे सांगितलं असेल ते मी तुला अर्ध्या श्लोकात सांगतोय. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव वनापरा. एकदा असा अभ्यास करायला लागला की माझ्या बुद्धीची खाटणी तशी तयार होते, माझी विचारशैली तशी तयार होते आणि मी तदनुषंगिक विचाराला लागतो. एक दिवस मी आत्माकार होतो, म्हणजे मी स्वरूपाकार होतो. वदरबी राहणे धर्म, सर्व धर्मांमध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. एकदा स्वरूपाकार झालं की त्या जीवाला नंतर कुठल्याही प्रकारचं काहीही करणं राहत नाही. याला कृतार्थ होणं असं म्हणतात. आम्ही काय म्हणतो, ते कृतार्थ झाले, त्यांच्या जीवनाचं अर्थव्य त्यांना प्राप्त झालं. अर्थव्य फक्त स्वरूपच आहे, बाकी अर्थव्य असू शकत नाही. मोठा कारखानदार असतो, हजारो लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या असतात, ते उद्योगपती कृतार्थ झाले, कर्मयोगी वगैरे, नाही नाही नाही, असं काही नसतं. कृतार्थ म्हणजे प्राप्त करण्यायोग्य प्राप्त झालं. प्राप्त करण्यायोग्य फक्त आत्मा आहे आणि तोही अप्राप्याची प्राप्ती आहे. म्हणून स्वरूपी राहणे हा स्वधर्म. त्यानंतर काहीच करावं लागत नाही. याला खरं प्राप्तव्य असतं. नैव किंचित करोमीति युक्ते मन्येत तत्वविद पश्चन शृण्वन् स्पृशन जिग्रन अश्नन गच्छन पपश्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन नपि इंद्रियान इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्म पत्र विमाम. असं कायेन मनसा बुद्ध्या. आता श्लोकांच्या मागे श्लोक सांगणे हा उद्देश नाही, त्याला काही करावं लागत नाही हे सांगणे हा उद्देश आहे. आणि या उद्देशामध्ये मग आम्हाला काय केलं पाहिजे, तदनुषंगिक विचार केला पाहिजे. आणि एकदा जर अध्यात्म ज्ञान नित्य
ज्ञानार्थ दर्शनम, की मग तसं दर्शन झाल्यानंतर त्याला वेगळेपणाने काहीही करणं उरत नाही. म्हणजे काय, समजून घ्या थोडस. आचार्य म्हणतात, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीना यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती 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 येशहा. एकदा स्वरूपाकार असलो की तो भोगामध्ये असो की योगामध्ये असो, संघामध्ये असो की संघ विरहित असो, तो ब्रह्मस्वरूपामध्येच राहतो, बाकी कशात नाही राहत. साधनेशिवाय साध्य प्राप्त होऊ शकत नाही, पण साध्य प्राप्त झाल्यानंतर साधना करण्याची आवश्यकताच पडत नाही. का हो, आजार दुरुस्त झाल्यानंतर औषध घ्यायची आवश्यकता पडते का हो? आणि जर पडत असेल तर आजार दुरुस्त नाही झाला. या अर्थी आजार दुरुस्त झालाय, त्या अर्थी पुन्हा औषधाला जायची गरज नाही. मग आता भवरोग झाल्यानंतर गुरूंच्याकडे जावं लागतं, पूर्ण श्रद्धेने पथ्य पाळावे लागतात. गुरूंनी दिलेलं पथ्य पाळावं की पाळू नये? आणि साधना कुठपर्यंत करायची? भवरोग दुरुस्त होईपर्यंत गुरुने दिलेली साधना करायची. भवरोग दुरुस्त झाल्यानंतर करायची काय गरज आहे? पण माझी साधना पूर्ण झाली की नाही हे गुरूंकडून कन्फर्म करून घेतले पाहिजे. करून घ्यायला पाहिजे की नाही झालं पाहिजे? आत्मसुख घ्या रे उघड्या ज्ञानदृष्टी, या विण चावटी करू नका. म्हणून ज्ञान साधनत्वात ज्ञानम इति उच्यते. या पद्धतीने जर डॉक्टरकडे गेलो, पथ्य पाळली, औषधोपचार करून घेतला आणि आरोग्य संपन्नता प्राप्त झाली की मग पुन्हा औषध घेण्याची गरज पडत नाही. तसं आहे. कसं आहे हे, कोणत्या प्रकारचं आहे, मला एवढी श्रद्धा ठेवली पाहिजे. नाही तर डॉक्टर तुम्ही दिलेल्या औषधाने मी बरं होईल कशावरून? आणि मग एवढं स्वस्त औषध आहे आणि साबुदाण्याच्या गोळ्या दिसतात हो 4. एवढ्या साबुदाण्याच्या गोळ्या एवढ्या मोठ्या शरीराला कशा दुरुस्त करतील? शंका. दुसरा मुद्दा, सर्व व्याप्त, निरतिशय व्याप्त, निरपेक्ष व्याप्त जे ब्रह्मतत्व, ते मी एवढासा जीव कसा असेल हो? अगदी लहानशा गोळ्या होमिओपॅथीच्या एवढ्या मोठ्या माणसाला कशा दुरुस्त करतील? तसं मी अल्पशक्तिमान, अल्पबुद्धिमान, मग मी एवढं मोठं निरपेक्ष व्यापक ब्रह्म कसा असेल? कसा असेल? कसा असेल? आणि म्हणून या ठिकाणी श्रद्धा सांभाळण्याची गरज आहे. श्री गुरु सांगतात तसंच त्या ठिकाणी सात पथ्य पाळली पाहिजे. आणि साधना कुठपर्यंत करायची? औषध कुठपर्यंत घ्यायचं? रोग दुरुस्त होईपर्यंत. साधना कुठपर्यंत करायची? रोग दुरुस्त होईपर्यंत. मग तो या जन्मात झाला तर या जन्मात थांबा, पुढच्या जन्मात झाला तर पुढच्या जन्मात थांबा, पण तो रोग भवरोग दुरुस्त होत असताना आतमध्ये स्पेशालिस्ट म्हणून मी राहू नये. स्वतःचा उद्धार एवढ्यासाठी करायचा आहे की मला साधन किती केलं पाहिजे, ज्याचं त्याला समजून घेतलं पाहिजे. भगवंताशी निष्काम साधना केली पाहिजे. एक दिवस असा येतो की वेदांत शास्त्राचं श्रवण योग्य झालं असतं, श्रवणाचं रूपांतर मननामध्ये झालं असतं आणि मननाचं रूपांतर आत्मनिष्ठेमध्ये म्हणजे निधिध्यासनामध्ये झालं असतं. या निधिध्यासनातून त्वम आणि तत्पदार्थांचं आकलन होतं आणि त्वमला कळतं की मी तत् आहे, म्हणजे जीवाला कळतं की मी ब्रह्म आहे. एकदा मी ब्रह्म आहे या उत्कृष्ट अवस्थेला जाऊन पोचल्यानंतर तो साध्यरूप झालेला असतो.
मग त्याला वेगळं काही करावं लागत नाही. अध्यात्म ज्ञान नित्यस्त्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. याला तत्वज्ञानाचा अर्थ म्हणजे खरं प्राप्त झालेला आहे. तो म्हणतो मी धन्य झालो, माझं जीवन आता सफल झालं. नदी किती वेळ नदीने वाहावं, समुद्राला प्राप्त होईपर्यंत. नदीनी समुद्राला प्राप्त होईपर्यंत वाहत राहावं, सा काष्टाचा परांग. त्याची सर्वश्रेष्ठ गती कुठपर्यंत आहे? नदीला समुद्र होईपर्यंत त्याची गती आहे. साधक स्वतः परब्रह्म स्वरूप झाला, साधक स्वतः आनंद रूप झाला, चिरंतर शात्व आणि नित्य तत्वाची प्राप्ती झाली की मग त्यांनी दिव्य गुणांचा अभ्यास करावा असं सांगितलेलं आहे. आणि मग त्याला आत्मरूप व्हायला मदत. भगवंतांनी फार सुंदर गोष्टी एकत्रित गुंफण केलेली आहे. अध्यात्म ज्ञान नित्यस्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एत ज्ञानमिती प्रोक्तम. याला ज्ञान म्हणतात, दुसऱ्या कशालाही ज्ञान म्हणत नाही. 16 सोमवाराचं व्रत कसं करावं हे कळणं म्हणजे ज्ञान नव्हे. पिंड म्हणजे काय हे कळणं म्हणजे ज्ञान नव्हे. मी आत्मा आहे हा अनुभव येणं म्हणजे ज्ञान. बाकी कशालाही ज्ञान म्हणत नाहीत. मी ब्रह्म आहे या अनुभवाच्या ज्ञानाला ज्ञान म्हणतात. याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. अपरोक्ष ज्ञानानंतर व्हायचं काहीच शिल्लक राहत नाही. तेव्हा त्याला आत्मज्ञान म्हणतात, तेव्हा त्याला तत्वदर्शी असे म्हणतात. बाकी सगळेजण तत्वदर्शी नसतात. कळताय? अध्यात्म ज्ञान नित्यस्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एक ज्ञानमिति प्रोक्तम. याला ज्ञान म्हणतात. आणि जर असं झालं नाही तर अज्ञानम यदतोन्यथा. हो, अज्ञानम यदतोन्यथा. नाहीतर मग ते अज्ञान आहे. या व्यतिरिक्त जे काही ज्ञान असेल ते सगळं अज्ञान आहे. स्वरूपा व्यतिरिक्त जे ज्ञान म्हणजे ते मी आहे या अनुभवा व्यतिरिक्त जे ते सगळं ज्ञानातच मोडतो. म्हणून परोक्ष ज्ञान म्हणजे ज्ञान न, अपरोक्षातच राहणे याला ज्ञान असं म्हणतात. बाकी सगळ्या गोष्टींना अज्ञान असं म्हणतात. अध्यात्म किती सूक्ष्म आहे याचा विचार करा. क्षेत्रज्ञ किती सूक्ष्म आहे याचा विचार करा. आणि क्षेत्र किती स्थूल आहे याचा विचार करा. आपला विषय क्षेत्रज्ञाचा सुरू आहे. कारण 13व्या अध्यायामध्ये अध्यात्म ज्ञान नित्यस्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम सांगत आहे. हे सगळं अध्यात्म ज्ञान तत्चिंतनम तत्कथनम सगळं क्षेत्रामध्ये मोडतो. तत्वज्ञानार्थ दर्शनम. क्षेत्रज्ञ कुठे आहे? ज्ञानमिती प्रोक्तम. या क्षेत्रज्ञाला ते मी आहे असं जाणून घेणं याला ज्ञान असं म्हणतात. बाकी सगळ्या क्षेत्राचं जे ज्ञान ते अज्ञान या संज्ञेमध्ये मोडतो. अज्ञानम यदतोन्यथा. यत म्हणजे जे, अतः म्हणजे म्हणून, अन्यथा याला अज्ञान असं म्हणतात. मग आता मी अज्ञानी असावं की ज्ञानी असावं? आणि ज्ञानी असेल तर ते मी आहे असा मला अनुभव आला पाहिजे. कसं असतं? क्षेत्रम यत्त प्रवक्ष्यामी यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत परम ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. हे ज्ञान कसं असतं याचं स्पष्टीकरण आपण उद्याला घेऊया. उद्याचं प्रवचन मुंबई मधून करणार आहे. उद्या मुंबईतून आपण या संबंधी ठाण्यातनं सविस्तर ऐकूया.
आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी काका. हरे रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी अंजू. रामकृष्ण हरी मेधाताई. स्वातीताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी आत्या नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी कृष्ण काका. हरी. माझ्या आत्या नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. ताई नमस्कार. ताई नमस्कार. रामकृष्ण हरी भैया. मीनाताई नमस्कार करतो. दिलीप रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. संगीताताई. कृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. श्यामकांजी. रामकृष्ण हरी वासंतीताई भैया. रामकृष्ण हरी. दीदी रामकृष्ण हरी.